विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पोलीस भरती मोठ्या पदांची जाहीर झालेली आहे। याच्यामध्ये जवळपास 17,500 पदांची ही पोलीस भरती जाहीर झालेली आहे आणि या पोलीस भरतीची तयारी करत असताना विद्यार्थ्यांकडून एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं राहून जातं, ती म्हणजे भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र कोणती। त्याचीच माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे। यामध्ये काय होतं की बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं की आपले कागदपत्र सगळी बरोबर आहेत, प्रमाणपत्र सगळी बरोबर आहेत, पण माझ्या पाहण्यामध्ये किमान 3 ते 4 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना भरती होण्यासाठी योग्य होते तेवढे मार्क सुद्धा होते, मात्र योग्य प्रमाणपत्र नसल्यामुळे किमान 1.5 वर्ष पुढच्या भरतीसाठी वाट पाहावी लागली। त्यामुळे मित्रांनो मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये जे कागदपत्र सांगतोय ते पहा आणि ते जर आपल्याकडे नसतील तर त्यांची पूर्तता लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून भरतीच्या प्रोसेसमध्ये आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही। मग आता भरतीसाठी ज्यावेळी आपण कागदपत्र बघतो त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कागदपत्र कोणतं आहे, प्रमाणपत्र कोणतं आहे, तर 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र। प्रमाणपत्राला आपल्याकडे सनद असंही म्हणतात। 10वीचं मार्कशीट आणि सनद हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर लगेच 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं प्रमाणपत्र सनद हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल आपल्याकडे तर ड्रायव्हिंग लायसन आणि 10वी 12वीचं मार्कशीट प्रमाणपत्र याच्यावरती आपलं पूर्ण नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख आणि जात या गोष्टी सेम असणं गरजेचं आहे। जर या गोष्टींमध्ये कुठं तफावत असेल, कुठेतरी थोडासा बदल असेल तर तो करेक्ट करण्यासाठी अजून सुद्धा चान्स आहे, त्यामुळे तो आपण करून घेतला पाहिजे। शक्यतो नावातला बदल हा असेल तर आपल्याला डॉक्युमेंटमध्ये अडचणी येऊ शकतात। याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं जे डॉक्युमेंट आहे जे आपल्याकडे असणं गरजेचं आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, ज्याला आपण डोमासाईल म्हणतो। तुम्ही भारताचे नागरिक आहात, महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेल्या 15 वर्षांपासून राहताय, तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलू शकताय, यासाठी आपल्याला डोमासाईल प्रमाणपत्र मिळतं। ते डोमासाईल प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही जणांचा प्रश्न असतो की माझं डोमासाईल प्रमाणपत्र मी 2016 ला काढले, माझं डोमासाईल प्रमाणपत्र मी 2017 ला काढले, काही जण म्हणतात 20 ला काढले, मग मी आता परत काढायची गरज आहे का? तर परत काढण्याची गरज नाही। हे डोमासाईल प्रमाणपत्र आपल्याला आयुष्यभरासाठी चालू शकतं। मात्र परत एकदा डोमासाईल प्रमाणपत्रामधली आपली नावं, वडिलांची नावं, आईचं नाव, जन्मतारीख या गोष्टी 10वी 12वीच्या मार्कशीटमध्ये, सनदमध्ये एकच आहेत का हे चेक करणं मात्र आपली जबाबदारी आहे। याच्यानंतर दुसरी महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याला लागतं ते म्हणजे जात प्रमाणपत्र। सध्या तरी फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतो। कास्ट व्हॅलिडिटी असण्याची आवश्यकता नाही। समजा जर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल असेल, म्हणजे कॉलेजमधून कोणत्या तरी फॉर्म भरताना आपल्याला मिळालेला असेल तर कास्ट व्हॅलिडिटी आपण डायरेक्ट अप्लाय केलं तरी चालेल। मात्र व्हॅलिडिटी नसेल तर कास्ट सर्टिफिकेट वरती आपलं काम होऊ शकतं, त्याची विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही। आपल्याला फक्त कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल आहे आणि ते पडताळणी झालेलं आहे हे दाखवणं, प्रूफ करणं गरजेचं आहे। याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर आपण जर रिझर्वेशनचा फायदा घेत असेल तर SC आणि ST हा प्रवर्ग सोडून बाकीच्या सगळ्या रिझर्वेशनचा फायदा घेणाऱ्या प्रवर्गांसाठी नॉन क्रिमिलियरचं डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे। नॉन क्रिमिलियरचं गेल्या वर्षीचं म्हणजे 2023-24चं डॉक्युमेंट हे आपल्याकडे असलंच पाहिजे। आणि जर आपली भरती प्रोसेस 1 एप्रिलच्या पुढे जाते असं लक्षात येतंय आपल्या, तर पुढच्या वर्षीचं सुद्धा नॉन क्रिमिलियर आपल्याकडे काढून घेणं ही आपली जबाबदारी आहे। भले सबमिट करताना आपण 22-23चं करू किंवा 23-24चं करू, तरी 24-25चं नॉन क्रिमिलियर आपल्याकडे असायला हवं। याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं नॉन क्रिमिलियर सारखंच डॉक्युमेंट आहे ते म्हणजे EWS, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचं प्रमाणपत्र। हे सुद्धा आपल्याला जर ऍप्लिकेबल असेल तर आपल्याकडे असलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं एक डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 30% आरक्षणाचं डॉक्युमेंट। हे तुमच्याकडे आहे का हे चेक करा। नसेल तर आपल्याला खुल्या प्रवर्गात जेंट्स म्हणजे पुरुषांशी कॉम्पिटिशन करून आपलं पद मिळवावं लागणार आहे। त्यामुळं आपल्याला जर महिला रिझर्वेशन मधून जर आपल्याला पद मिळवायचं असेल तर आपल्याकडे 30% आरक्षणाचं डॉक्युमेंट असणं, व्हेरीफाईड डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जर आपल्याला हे डॉक्युमेंट ऍप्लिकेबल असतील तर आपण तेही काढून ठेवणं, ते व्हेरीफाईड असणं ही आपली जबाबदारी आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की या सगळ्या डॉक्युमेंट्स वरती आपलं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, जात जिथं मेन्शन असेल ती जात हे सगळं एकच असणं आवश्यक आहे। याच्यामध्ये बदल नसावा। आधार कार्ड वरती, पॅन कार्ड वरती, ड्रायव्हिंग लायसन्स वरती सुद्धा नाव आपलं सेमच असलं पाहिजे। काही ठिकाणी काय होतं की लग्न झाले म्हणून नाव बदललेलं असतं, त्यावेळी आपल्यासोबत नाव बदलल्याचं जे गॅझेट असतं त्या गॅझेटची कॉपी आपल्यासोबत असणं अनिवार्य आहे, नाहीतर तिथं सुद्धा आपल्याला डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र हे सुद्धा जर आपल्याला ऍप्लिकेबल असेल तर खेळाडूंना 5% आरक्षण आहे पोलीस भरतीमध्ये। त्यामुळं जर खेळाडू प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचं असेल, त्याचा फायदा घ्यायचा असेल
तर विभागीय उपसंचालकांकडून व्हेरीफाईड असलेलं खेळाडू प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर होमगार्ड प्रमाणपत्र ज्यांना ऍप्लिकेबल आहे त्यांनी 1095 दिवस ड्युटी केलेली असते आणि त्यामुळे त्यांना होमगार्डचं रिझर्वेशन मिळतं पोलीस भरतीमध्ये। तेही प्रमाणपत्र ऍप्लिकेबल असेल तर ते अप टू डेट आहे का याची आपण माहिती घेतली पाहिजे। पोलीस पाल्याचं आपलं प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा फॉर्म भरायला 31 मार्च पर्यंत तारीख आहे। आज साधारणपणे मार्चची 10 तारीख 6 तारीख आपली चाललेली आहे, त्यामुळे आपल्याला हा फायदा घेता येऊ शकतो की आपल्याकडे जर डॉक्युमेंट नसेल तर आपल्याला येत्या 10 ते 15 दिवसात ते डॉक्युमेंट मिळू शकतं आणि ते डॉक्युमेंट घेऊन आपण फॉर्म भरू शकतो। वेळ आहे आपल्या हातात, टेन्शन घेऊ नका, सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतील। मात्र डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का हे पाहणं स्वतःची जबाबदारी आहे, त्यामुळे डॉक्युमेंट एकदा व्यवस्थित बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता जी पोलीस भरती निघाली या पोलीस भरतीमध्ये SRPF साठी आहेत, पोलीस कॉन्स्टेबल साठी आहेत, पोलीस चालक पदासाठी आहेत, त्याचबरोबर बँड्समन यासाठी सुद्धा, कारागृह पोलिसांसाठी सुद्धा जागा निघालेल्या आहेत। याच्यामध्ये चालक पदासाठी जर आपण आपला फॉर्म भरणार असू तर आपल्याकडं हलकं वाहन चालवण्याचा TR चा परवाना असणं गरजेचं आहे। तो जर TR चा परवाना असेल तरच आपल्याला पुढची ड्रायव्हिंग टेस्ट ही दिली जाणार आहे, त्यासाठी आपण पात्र ठरणार आहे। आणि सध्या जर आपल्याकडं लर्निंग लायसन असेल तरी सुद्धा त्या लर्निंग लायसन वरती आपण फॉर्म भरू शकतो, याची विद्यार्थी मित्रांनी नोंद घेणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्या सोबत असणं गरजेचं आहे जर आपण भरतीसाठी फॉर्म भरतोय। आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपला स्पर्श करायचा राहून गेला, तो म्हणजे मराठा आरक्षणाचं काय। राज्य सरकारनं कायदा पास केलाय की मराठा प्रवर्गातील लोकांना 10% वेगळ्या जागा असणार आहेत, मात्र त्या जागांसाठी जे लागणारं प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र कधीपासून मिळणार, ते प्रमाणपत्र कुठून मिळणार आणि त्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी काय असणार याच्याबद्दल कोणतीही जास्तीची माहिती ही आपल्यापर्यंत शासनाकडून आलेली नाहीये आणि विद्यार्थ्यांची शासनाला काळजी आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, हे प्रमाणपत्र आपल्याला मिळतील, ते मिळाल्यानंतर त्यांचा वापर कसा करायचा यासाठी अधिसूचना शासन काढेल आणि त्यानुसार आपल्याला त्याचा वापर करता येईल। तुर्तास तरी भरतीसाठी ही महत्त्वाची कागदपत्र आहेत, ती आपल्याकडे असायलाच हवी, नसतील तरी वेळ गेलेली नाहीये, पटकन डॉक्युमेंट्स काढून घ्या आणि मग फॉर्म भरा। असं नको व्हायला की लेखी परीक्षा पास झालोय, ग्राउंड परीक्षा पास झालोय आणि त्याच्यानंतर ज्यावेळी डॉक्युमेंटला जातोय आपण त्यावेळी आपल्याकडे योग्य डॉक्युमेंट नाही म्हणून आपल्याला माघारी यावं लागतंय। कारण आता 17,000 पदांची भरती निघाली, तर पुढं एवढ्या मोठ्या जास्त संख्येनं पोलीस भरती निघण्याची शक्यता ही किती लवकर आहे, किती उशिरा आहे हे तुम्ही पण सुज्ञ आहात, तुम्हालाही माहिती आहे। त्यामुळे या आवश्यक कागदपत्रांची काळजी घ्या आणि तुम्हाला जर कोणती मदत लागली तर राजा अकॅडमीचे आपण मोबाईल नंबर्स खाली दिलेले आहेत, त्यांच्यावरती बिनदिक्कीत फोन करा, कोणतीही अडचण नाही, काही अडचण नाही, तुम्हाला सर्वतोपरी सहाय्य करायला राजा करिअर अकॅडमीचा संपूर्ण परिवार तुमच्या सोबत आहे। धन्यवाद।